घरी एंड करू ब्लॉग घरी एंड करू. बॅटरी असली. वेलकम टू आवर ब्लॉग. आज आहे बुद्ध पौर्णिमा, महाराष्ट्र दिन. सर्वात आधी सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. कामगार दिनाच्या पण खूप खूप शुभेच्छा. आपल्याकडे वंदना घेऊन बुद्ध पौर्णिमेची सुरुवात केली पूजेला, तर आपण जाऊया. वेरमणी सिक्खापदं समादियामि कामे सुमिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समादियामि सावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेरमच प्रमादधाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. साधु साधु साधु. एक वाटी दे. पौर्णिमेची पूजा झाली, सगळेजण गेले घरी. थोडंसं ब्लॉगचे क्लिप घेतले. मध्ये आमची शेवटची बुद्ध पौर्णिमा. आता आमची शिफ्टिंगच आहे थोड्या दिवसातच. गेले 5-6 दिवशी शिफ्टिंग आहे. आम्ही नसू खडबलीमध्ये. लास्टची आमची बुद्ध पौर्णिमा भीम जयंतीची. बुद्ध पौर्णिमेच्या सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा. परत एकदा महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. बसलोय मोनूच्या इथं. त्रिशू खेळते आहे. त्रिशू दिदा दाखव तुझी. त्रिशू बसलोय एसी मध्ये छानपैकी. बुद्ध पौर्णिमेत सेलिब्रेशन झालं, जेवण झालं. उन्हाचा तापमान जास्त असल्यामुळे व्हिडिओ त्रिशा रडते आता, कारण त्रिशानी वहीचं पान फाडलं, त्याच्यामुळे ते त्रिशा काय केलं आईनी. असं असं गोल गोल फिरून दादा कुठं येणार इथे, आणि इथे बुट्टा घालून दादा कुठं जाणार मग तिथे. आई अभ्यास शिकवते. त्रिशा आईने मारलं तुला, तू विसरली. विसरली, आईने मारलं ना तुला, आता चोपलं ना. अभ्यास शिकव. आणि आता दिसत नाही. 7 तारखेला गोंदूचा दुसरा वाढदिवस आहे, त्याचं इन्व्हिटेशन कार्ड वाचा. मी पण वाचते. तारखेला त्रिशाचा बर्थडे. ऍड्रेस कुठे. ओ माय गॉड, वाचूनच दाखवते तुम्हाला. असं दिसेल पण मी वाचून पण दाखवते. काय, माझा दुसरा वाढदिवसाचे आमंत्रण. नमस्कार माझे प्रिय कुटुंबांनो, मी तुमची लाडकी त्रिशा तुम्हा सगळ्यांना माझ्या दुसऱ्या वाढदिवसाच्या आनंदात सहभागी होण्यासाठी प्रेमाने आमंत्रण करीत आहे. तारीख 6 मे, वेळ संध्याकाळी 7:30 वाजता आणि ठिकाण मोनू मामाचं घर. किती व्हेन्यू किती भारी आहे आमचा मोनू मामाचं घर. तुमच्या उपस्थितीने माझा खास दिवस अजून सुंदर होईल. नक्की या माझ्या सोबत आणि साजरी करा. मोनू मामाच्या घरी करायचे, तिने व्हेन्यू सांगितलाय. नो घुमी घुमी, ओनली मोनू मामाचं घर. गाईज आता आम्ही चाललो उल्हासनगरला चाललोय काहीतरी शॉपिंग करायला, छोटी मोठी लाईट वगैरे घ्यायला. 1 2 3 4 5 जण आम्ही चाललोय. डायरेक्ट जाऊ आपण. तिकडं बस. तर जाऊ आपण डायरेक्ट उल्हासनगरला. तिकडे जा रे. आम्ही अर्ध्यावट पोचलो राया रोडच्या इकडे आम्ही. आणि धन्नूचा टायर झालाय पंक्चर. मग प्रशा गेलाय पुढे, भावड्या पण गेला पुढे. तर आम्ही दोघं चालत जातोय अर्ध्यात. ते लोक पुढे तिकडे एक दुकान आहे, गॅरेज आहे, तिथे थांबलेत. आता आम्ही चालत जातो.
तर तिकडे गॅरेज बंद होतं हवावाले, तर आता बघू डायरेक्ट टिटवाळामध्ये, कारण मध्ये काहीच ऑप्शनच नाहीये, काहीच ऑप्शन नाहीये मध्ये, नाही कोणतंच दुकान ना काय. तो गॅरेजवाला पण तो पण आज लकीली बंद आहे. आता डायरेक्ट बघूया आपण टिटवाळ्यात, तोपर्यंत जाईल गाडी. तर गेले तर धनूने इथं साथ सोडली. धनूचा टायर म्हणजे प्रशाला वाटलं की टायर दबतोय, पण भावडा बोलला की नाही आहे गाडी व्यवस्थित आहे जाईल. आणि मग नंतर विचार केला की पुढे अर्ध्यात टाकू वाटतंय प्रशाला तर, पण ते गॅरेज पण बंद आणि ह्या रस्त्याला काहीच नाहीये. आणि आता 7 वाजत आले, 7ला 4 मिनिटं बाकी आहेत. मग राजजवळ गाडी पाठवली कारण त्याचं वजन कमी आहे, ॲटलीस्ट गाडी जाईल तिथपर्यंत. भावड्याला पप्पा सोबत पाठवलं, आता आम्ही दोघं चालत चाललोय. आता खूप चालायचंय, बघूया ते तो येईलच लवकर पप्पाला सोडून, बघूया. आता अर्ध्या रस्त्यात आम्ही चालत चालत आलो, 10-15 मिनिटं चाललो आणि मग भावड्या आला रिटर्न घ्यायला. पण त्या वासुंद्री चौकात पण गॅरेज भेटला नाही. आता डायरेक्ट टिटवाळ्याला पोहोचलाय राज, तर बघूया तिथं गाडीचं काय होतं. तर पप्पा इथं बसलेत अर्ध्यात, टिटवाळ्यापर्यंत सोबत कंटिन्यू करणार आम्ही दोघं. परत तोच राजू येईल. तर आता परत वाजवलेत 7:15 वाजून गेलेत. आम्ही परत चालतोय टिटवाळा मांडामध्ये. आता चालतोय, गॅरेजवाला भेटलाय, भावड्या परत येतोय आता आम्हाला घ्यायला. तोपर्यंत चालतोय. कसं वाटतंय? काय वाटत नाही. असंच जर रोज चालला असता तर प्रसाद तुम्हाला असा दिसला असता. रोज नाही चालत म्हणून आमच्या धनूने चालायला दम कोणाला लागतंय तुम्ही तोंडावरनं समजू शकता, आवाजावरनं समजू शकता कोणाला दम लागतो. त्याच्यामुळे दम नाही, चालण्यामुळे दम नाही लागला मला दम आहे ह्याच्यामुळे लागलाय. तिथे खूप मोठी नदी आहे, दाखवायची पण हे नव्हती. लय मोठी नदी आहे, पूर्ण अशी खाली ब्रिज येतो. आणि मला असं ब्रिजचा फोबिया आहे, भीती वाटते मला. रेल्वेच्या ब्रिजवर ते पण माझी सेम कंडिशन आहे. तो ब्रिज बघितला का मला अर्ध्यावर गेल्यासारखं वाटतं, जाम भीती वाटते, फोबिया आहे मला त्याचा. म्हणून नाही ते दाखवलं असतं म्हणून मी घाबरली. होईल आता नॉर्मल. तर बघूया धन्नोचं काय कंडिशन आहे. तुम्हाला बंद असतो, सगळं बंद आहे बाई तिकडं. एवढा मोठा किल्ला आहे धनूला लागला. बाबा एवढा मोठा किल्ला गेलाय बघ. कुठे बघ मग माझ्या भावाने टाकली होती हवा. मला म्हणतो तुझा भाऊ पकवतोय, त्या भावाने हवा नाही टाकली. मावा कसला गरम झालाय बघ. आपल्याला आवाज येत होता ना, तर भावड्या बोला मी आवाज आहे. अरे टायर तो काढी का आवाज येतोय. आधी पण असा आवाज आला होता. तेव्हा मला वाटतं बाहेर असेल तो, बावड्या बी चेक करतो. तेव्हा तो बाहेर होता वाटतं. बाटली कुठे घेतली उघडी का? आपल्या घरातून आणली भाई. दोन्ही मध्ये हवा टाक, मागं पुढं दोन्ही मध्ये टाक. देवमुळे आपल्याला पंक्चर भेटलाय, हवावाला भेटलाय, नाहीतर काही जुगाड नसता झाला. चला घरी. नको नको, आता आम्ही जातो उल्हासनगरला जायचं. काय करायचं? अरे लाईट घ्यायचे, झुंबर घ्यायचे, झुंबर. तर आम्ही आता हवा मारून निघालो आहे उल्हासनगर. 3x मध्ये घे, 3x 1.5 मध्ये घे. आता इथं ट्रॅफिक जातो. तर इथं बुद्ध पौर्णिमेची तयारी वगैरे कशी केलेली भावानं इथं बुद्ध पौर्णिमेची तयारी बघा कशी केली. खतरनाक वाटते. आपल्यासारखी स्टाईल. आता हे दोघांची भांडणं चालू झाले. मी बोललो तिला, लोक जे करतात ते आपण नाही करायचं. कशावरून चालले माहिती का? लग्नावर. आता लग्नामध्ये मी पडलेलो, खाली घे जरा. तर लग्नामध्ये मी पडलेलो हिला घेऊन. ते लोकांनी केलं का माझ्यासारखं कॉपी नाही करणार का? लोकांना लाज वाटते. माझ्यासारखं कॉपी करून दाखव ना, मग मी मानतो तुम्हाला. चॅलेंज. लग्नात माझ्यासाठी डान्स पण नाही केला आणि असं पण नाही की आमचं अरेंज मॅरेज आहे किंवा काय.
बेस्ट फ्रेंडपासून बेस्टीजपासून ते लग्नापर्यंतचा प्रवास केला ॲज अ गर्लफ्रेंड म्हणून त्याला. तरी पण त्यांनी माझ्यासाठी डान्स केला नाही. डिप्रेशन. का सोडू टिटवाळा स्टेशनला तुम्हाला घरी जायला? तर आम्ही आता यार्डमध्ये आलेलो आहे. आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे असं वाटतं. थंड थंड आवाज येतो. खूप जास्त हवा सुटली. कदाचित पाऊस पडू शकतो. सर्व आमची गाडी जरा अशी पंक्चर झालेली, आम्ही चांगली केली ना. आता पेट्रोल टाकायला थांबलो. इथं भावड्या दादाला सांगले तिकडे घ्या. नवीन नाव वाढलंय काय? भैया मार्गावरून डायरेक्ट भैया आला. आता आम्ही पेट्रोल टाकलंय, आता निघतो इथून. तरी इथं ट्रॅफिक लागलेली आहे. आम्ही दोघं चालत चाललेले, भाऊजीन भावड्या दादा तिकडे, आम्ही चालत चाललेले. बघा चालत कशी चालले पुढे. आम्ही ते दुकान शोधतोय. दुकान शोधून झालं तर आम्ही रस्ता भटकलो. आता वापस चाललो. कोणामुळे ते सांग ना. तुमच्यामुळं लाज वाटते का रे फोटो? पुढे पुढे चला तर दुकानात समाप्त, डायरेक्ट समाप्त. आमचं दुकान तिथं होतं. हा डोक्यावर हात काढ रे बाबा. काय बबले याला लय मारेल. मावगे एवढे पिसाळतात ना माझ्यावर. अरे भंगवतो तू कसा? नाही तुम्ही पिसाळता. बघली जायला तिथं मला मारलं, पण असं काही मी दोन टोला तर नक्कीच भेटला असता भावानो. हाय डोळ्यावर मारतो आहे बघा. नक्कीच मारला. दुकान शोधतो सिरियसली. आम्ही दोघं दुकान शोधतो. फायनली झुंबर घ्यायला आलेले. बघू शकतो ते बबली ताई डील करतात. तर इथं पॅकिंग करायला घेतलेली आहे. बुक झालेलं आहे आमचं हे. फायनली झालं आहे पॅकिंग. बघा तर इकडं दुसरं आता बघायला घेतलंय. बघू शकता पैशावरून किचकिच चाललेली आहे. ती सांगते 200 रुपये जास्ती घेतले. भाऊजी सांगते जाऊ दे काय नाही. किती घेतले त्यांनी जास्ती? बबली ताई पहिला घेतला किती घेतले पैसे? 2700 रुपये. आता 25 रुपये. 200 रुपये. ओके ओके. आता भेटू आपण पुढच्या स्टॉपवर. मी आता इथं सेन्सरच्या लाईटी बघायला आलेलो आहे. सिलिंगवाले 12 कुछ है. ये सर कोणता लाईट आहे इथे? तर आम्हाला इथं आवडली नाही ती लाईट, म्हणून आम्ही वापस चाललो. आता पुढं बघतो. आम्ही मागच्या वर्षी इथून सोफा नेलेला, तो आमचा जरा खराब झाला, तर आम्ही आता विचारायला आलो इथं. तर मी बसून घेतो. भावाने दमलो. हा भाव पण बसला माझा. हे विचारपूस करतात जरा. सोप्याचं विचारून झालं. आता तो हे घ्यायचं कपाट छोटावाला, ते आता त्याचं चाललंय. पिंक कलर पाहिजे त्याच्यात. बबली त्याला पिंक कलर तो भेटला तर चांगलाच वाटेल. हॉलमध्ये ठेवायचे कारण करून. फायनली आम्ही ते दुकान शोधलं आणि विचारून घेतलं. तर त्यांचा तो कार्यकार राहतो ना, तोच नाही आहे. तर आम्ही त्यांचा नंबर, कॉन्टॅक्ट बिंटॅक्ट सगळं घेतलं. आता बाहेर चाललेलो आहे. हे दुकान होतं. कपाट घ्यायला कुठे गेलतो पहिला? कुठे गेलतो? यांनी घेतलं तिथं. डोल्याला. त्या कपड्याच्या दुकानात गेलतो.
दुकानामध्ये चाललेलो आहे. बबली ताईला काहीतरी घ्यायचं. बबली ताईला हार्डवेअरच्या दुकानात काय काम आहे ते माहीत नाही मला, पण आपण बघू. थांबा तुम्हाला दाखवतो थोडं. हे बघा, हा घ्यायचं होता आम्हाला. तुझे नट अजून एक द्या. आम्ही ते घेतलं आणि इथून आता निघतोय. तर तो सांगत होता स्क्रूचे पण पैसे लागते, पण स्क्रू फ्री होते त्याच्यासोबत. तरी आम्ही बोलत होतो, त्याला वाटलं नाही अलग म्हणजे वेगळं घेतले ते. चला आता आपण भेटू दुसऱ्या स्टॉपवर, कुठे थांबू तिथं दाखवतो तुम्हाला वापस. आपली ताई इथं पडदा घ्यायला थांबलेली, आम्ही जरा पुढं गाड्या लावायला गेलेलो. हवाईला पडदा कोणता चॉईस झाला तो बघ. एवढे आता ही पडदा घेते, बघू कोणता चॉईस होते. तर मी बोललेलो हे काय घेणार तर नाही, पण भाव करणार. चल दाखवतो. तर भाऊजी तर पुढे थांबलेत, ते बघ दिसले का? दिसले? मला माहित होता ही भाव करते, फक्त घ्यायचं काम काहीच नाही करत. आता हे बघा काय पेतात. अकेले अकेले कसं लागतंय? कसं लागतं बरं? चांगलं लागतं नाही. तर हे बघू आता मी ट्राय करतो. भाऊजी सांगतात चांगलं लागतं, भावड्यादादा सांगतोय नाही चांगलं. चांगलं आहे का बाबा? तर चांगला भाऊजी बोललेत म्हणजे प्यायलाच लागेल. तर आता मी पितो. नको पिऊ वरचा. कशी आहे टेस्ट? आहे ना? पाणीपुरी बबली काय गेली इथं. तर आम्हाला तिथं काहीच नाही भेटलं. आम्ही आता पुढच्या दुकानात जातो. काय भेटेल तुम्हाला इथं? वा एकच नाला बर्थडे विश घरी. बाबा सांगतात एकच टोपी घे आणि घरी चालू. तर वापस हे दुकानात शिरलेले ते काय घेतात माहीत नाही, बघू आपण आणल्यावर. फायनली आमचं गिफ्ट घेऊन झालेलं आहे. एक पॅकिंग होतं आहे, एक घेतलं आहे. तेव्हा बाबा बसले तिथं. हे गिफ्ट, ते तिथे एक गिफ्ट. फायनली आम्ही 2 गिफ्ट घेतले. आता इथून निघू, डायरेक्ट घरी जाऊ. मला उद्या कामाला पण जायचं तसं. फायनली आमची शॉपिंग पूर्ण झालेली आहे. आता आम्ही निघतो. आता घरी जायचंय का? हा? कोणतं कुठे घेतलं? मग कुठं घ्यायचंय? इकडे भेटायला पाहिजे ना मला. मग असं बोल. आता मी विचार केलेला घरी जायचं, पण अजून काहीतरी बाकी आहे, तर ते घेऊन नंतर घरी भेटू पुढच्या शॉपिंग. काय शॉपिंग संपणार नाही. भाऊजींना बोर झाले भरपूर, आणि ते लोक काय ऐकत नाही. हे दोन नुसते खेळणी हे वगैरे वगैरे. भाऊजी काय पाहिजे? भाऊजींना पाहिजे पाणी, पण मी भाऊजींना सांगतो की बघ समोर आहेत बाटल्या. आता भाऊजी पण चाललेले आहेत. चला इथंच आपण थांबतो, जरा दाखवू पुढच्या स्टॉपवर. फायनली आमची शॉपिंग संपलेली आहे. आता आम्ही थांबू तिथं, दाखवू, नाहीतर ब्लॉग आम्ही एंड करू तिथंच. आता इथं अंडापाव खायला थांबलो. लय भूक लागलेली म्हणून अंडापाव खायला थांबलो. भाऊजींना तर आमच्या जास्तीच लागलेली भूक. भंगून टाकलाय ना भाऊजी. भाऊजी खतरनाक इथं सीन झाला. भूक लागली का नाही?
नाही लागली, पण नवऱ्याने गाडी आदळून कोणाची हालत बेहाल. एक शॉट घ्यायचा विसरलो, तो शॉट घेतला तर फेमस झालो असता आतापर्यंत. का भाऊजी, मगाचा एक शॉट घेतला असता फेमस झालो असतो आम्ही. चला आता थोड्या वेळात भेटू वापस. आमचे 2 शूटर इकडं पाणीपुरी खायला गेलेत आणि आम्ही खातोय अंडा पाव. अंडा पाव खायला थांबलो आता आम्ही आणि आमचे 2 शूटर इकडे गेलेले आहेत पाणीपुरी खायला. आता खाऊन झाल्यावर दाखवतो भावानं, लय भूक लागलेली आहे आम्हाला. टेस्ट कसे टेस्ट. आता आमचे पाणीपुरीवाले शूटर आलेले आहेत तेव्हा दिसले का सर्वांना. कुठला पाहिजे तुला बोल ना. कुठली कोणतं तुला कोणतं देते? तू बोलतोच ना कुठला पाहिजे तुला तुला कोणतं सांग. कोणतं स्ट्रॉबेरी विचार? पिणार आहे. हा, म्हणजे strawberry. तुला नाही, आधी घेते. कोणता पेते. पेशंटवाले ज्यूस नको मला. आपण फक्त मँगो पेणार. तुला मँगो पाहिजे? एक मँगो. तर आता आम्ही घरी चाललो. आमची बॅटरी पण खतम व्हायला आले 5%. नॉनसेन्स. तर गाईज आता आम्ही घरी चाललो. आमची बॅटरी पण खतम व्हायला आलेली, 5% राहिली फक्त. 5% किती भाऊजी? 5. तर आम्ही बॅटरी टेकली तर घरी एंड करू ब्लॉग. ब्लॉग घरी एंड करू बॅटरी असली तर आता आम्ही खडवलीत पोहोचलेलो. खूप हसलोय, खूप काय कांड केले, कॅप्चर करायला भेटले नाही. मजा आली, जाम मजा आली. वापस आलो ना तर गाडी घेऊन येणार. 4G 2G 5G सब हो गया. 2G 5G आता पुढे गेलेलं आहे. 2G 3G 4G 5G काय आहे हे आम्ही नेक्स्ट ब्लॉग मध्ये एक्सप्लेन करू. ते दाखवून देऊ कोण कोण 2G पाहिजे. पण काय लोकांना ना मध्ये रेंज येते बेकांमध्ये का भावाजी. आता आमची काय लोक 5G वरून डायरेक्ट 2G वरती येतात. आम्ही प्रॉपर घरी पोहोचलेलो आहे. तर आम्ही ब्लॉग इथंच एंड करत आहे. पब्लिक बघा आमची ब्लॉग आला घरून ब्लॉग. मला ब्लॉगचा फोन आलाय घरून. नको भावा गरीबाचा फोन. हॅलो काम असं का ना भाई. आलो आता. असं नको करू. दे इथं. हा. केलं त्यांनी केलं पॅक. त्याच्यात आहे. त्यानेच केलं रे. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग फक्त साक्षी आणि राजनी शूट केलाय. तर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला काय वाटतं काय नाही वाटत ते कमेंटमध्ये आम्हाला सांगा. म्हणजे आम्ही त्या ह्याच्याने आम्ही नवीन आमची काहीतरी ट्राय करू. 2G 4G जुबेटो ही आहे 2G आणि ही आहे 4G. यांची नवीन नाव पाडले आणि 5G फुल नेटवर्क मध्ये. आणि बाबा ईवर येत ते बसा दे ईवर. अशा प्रकारे आपण ब्लॉग एंड करतो. हे तर आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तर बाय. किती कुसूर केलं यांनी तुझ्याबद्दल.